प्रतिम फटका गॅप शोधली आहे. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, निघून जाईल सीमारेषा पार. हा चौकार. आणि त्यानंतर मात्र स्क्वेअर कट अप्रतिम फटका. तेंडुलकर सरांची आठवण नक्कीच तासा झाली या ठिकाणी. या फटक्याकडे पाहता रवींद्र याच्या बॅटमधून हा चौकार येतोय. पहिल्याच बॉलवर अकाउंट ओपन होतोय स्वतःच तसेच संघाचं देखील. यस, आज जर MS चिंचावली संघ क्वालिफाय होतोय तर मिलिंद भोईर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र त्यासाठी क्वालिफाय होणं गरजेचं आहे. यस, चेतन पाटील यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अर्थातच 12,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. MS चिंचावली संघ जर आज क्वालिफाय होतोय तर. गोलंदाज तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. या वेळेस देखील फटका चांगला आहे. पॉइंट रिझन मध्ये चेंडू अडवला गेला. एक धाव कंप्लीट होते आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये. तेजस गोलंदाज पहिलं षटक फेकतोय. यस, क्या बात आहे. जयेश पाडेकर यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपये दिले जातील. अर्थातच 17,000 रुपये दिले जातील जर आज MS स्पोर्ट चिंचावली संघ क्वालिफाय होतोय तर. रिव्वाचा डॅम फटका मागे चुकीची निवड. झेल मात्र ड्रॉप झालाय. यस, जीवनदान दिलं गेलंय त्या ठिकाणी अजितला. वैयक्तिक पहिला बॉल खेळत असताना मात्र रिव्वाचा डॅम अजितच्या बॅट मधून मिस टाइम झाला होता. चेंडू थोडा वेळ लावत होता. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतात त्या ठिकाणी, कारण अजितला जीवनदान देणं कुठेतरी महाग ठरू शकतंय. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आपण षटक क्रमांक पहिला पाहतोय. तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. या वेळेस देखील गॅप शोधली आहे. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये. चेंडू थांबणार नाहीये, निघून गेलाय सीमारेषा पार. हा चौकार. अतिशय सुरेख फटकेबाजी रवींद्रच्या बॅटमधून आपण पाहतोय. 2 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाले आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवरफुल फलंदाजी नक्कीच रवींद्र करतोय. यस, चेंडू मागे काहीतरी खराबी पाहायला मिळते. चेंडू बदलला जाईल त्या ठिकाणी. चेंडूची फेक करायची आहे. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 4 चेंडू मागे 2 चौकार रवींद्रच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. मात्र त्या दरम्यान चेंडू मध्ये काहीतरी खराबी आपल्याला पाहायला मिळते. तर चेंडू मात्र आता बदलला गेलाय. 10 धावा धावफलकावर स्थिर आहेत. यस, MS स्पोर्ट चिंचावली जे या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांना मात्र आज आपण ऍक्शन मध्ये पाहतोय. आणि आजच्या दिवसातून जर संघ क्वालिफाय होतोय तर मिलिंददा भोईर यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. चेतन पाटील यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर जयेशदादा पाडेकर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अर्थातच 17,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. षटकातील पुढील चेंडू. या वेळेस बीट केलं जात आहे. चेंडू मात्र निर्धाव जातोय. तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर रवींद्र आहे जो वैयक्तिक 9 या धावसंख्येवर खेळतोय. षटकातील पुढील चेंडू. या वेळेस अप्रतिम फटका. नक्कीच चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. रवींद्रच्या बॅट मधून निघणारा हा तिसरा चौकार.
अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद 14 धावा धावफलकावर आहेत. आपल्या होम ग्राउंडवर खेळत असताना मात्र आपण पाहतोय चिंचवली टीमला चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 14 धावा धावफलकावर आहेत. तर आता मात्र षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी मार्कवर येतोय. मनोहर पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हात आलेल, कारण या ठिकाणावरनं कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या तेजसने आणि त्यानंतर मात्र नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल MS चिंचावले टीमच्या माध्यमातून. यस, षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचबरोबर चौकार हॅट्रिकसाठी देखील 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. मिलिंददादा भोईर यांच्या माध्यमातून चिंचावली टीमला नक्कीच भरपूर पारितोषिक लावली जातात या ठिकाणावरनं. मनोहर गोलंदाजी मार्कवर षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज मनोहर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर समोर अजित, पाहूया अजित काय करेल आपल्या संघासाठी. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल, फुलटॉस बॉल, प्रहार झालाय, चेंडू थांबणार नाहीये, निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सर्वांच्या मुखात सुखात दुःखात सर्वांच्या मुखात देखा है लाखात जोश हमरे देश भाऊ हमरे देश भाऊ सुखात दुःखात. निखिल समोर अजित आहे आणि त्याला जर तुम्ही या प्रकारचा चेंडू हात आलाल तर परिणाम मात्र समोरच आहेत. अजितच्या बॅट मधून निघणारा हा पहिला षटकार, एक दमदार फटका आपण अजितच्या बॅट मधून पाहतोय. 6 ने धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 2-20. 20 धावा आपण धावफलकावर पाहतोय. षटकाची सुरुवात मोठ्या फटक्यासोबत झाली आहे. मनोहर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कमबॅक करण्याच्या दृष्टिकोनातून वळतोय. समोर अजित, या वेळेस देखील प्रहार झालाय, मात्र बॅट आणि बॉल मध्ये आवत असं संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट होती आहे. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. मिसटाइम झाला होता फटका. क्षेत्ररक्षक मात्र दूर होते परंतु सेफ आहे त्या ठिकाणी अजित. एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. MS स्पोर्ट चिंचावली आयोजित MS ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेटचा धमाका आपण पाहतोय. नक्कीच मात्र आज आपण आयोजकांना ऍक्शन मध्ये पाहतोय. सलामीवीर आपल्या होम ग्राउंडवर चांगली कामगिरी करतात. आतापर्यंत चांगली सुरुवात केली आहे. या वेळेचा बॉल उडवलाय, फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतायत. चेंडू पर्यंत पोहोचले जरूर होते, मात्र त्यानंतर झेल ड्रॉप होतोय. जीवनदान दिलं गेलंय त्या ठिकाणी रवींद्र या फलंदाजाला. पहिल्याच बॉलवर अजितचा देखील झेल ड्रॉप झाला होता, तर यावेळेस रवींद्रचा झेल ड्रॉप होतोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस, वेलकम त्रिशूल ठाकरे टायगर, आपलं हार्दिक स्वागत आहे. मनोहर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. तर फक्त 2 धावा मिळतील या बॉलवर. मनोहर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू, या वेळेस ऑफ साइडला बॉल उडवलाय. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आता मात्र नक्कीच परतावं लागेल त्या ठिकाणी रवींद्रला. पहिला गडी बाद होतोय. रवींद्र बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला गडी बाद होतो या ठिकाणी. रवींद्र बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
तर श्रीकांत पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. जो नॉन स्ट्रायकर आहे तर समोर अजित. षटकातील पुढील चेंडू यावेळेस मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. यष्टी रक्षक मात्र चुकी करतोय. चुकीला माफी नाही आहे. यस पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. यस गोलंदाजांनी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना यष्ट्यांना नक्कीच टच केलाय. त्या ठिकाणी नो बॉल घोषित केलाय पंचांनी. 1+1 2 धावा मिळतील या बॉलवर. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 25 धावा झाल्या आहेत. नक्कीच कोशिंबे संघाचे ऋतिक जाधव बंट्या आणि जितेश पवार यांचं सचिन दादा भोईर यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. फ्री हिट बॉल. समोर फलंदाज श्रीकांत. पाहूया फ्री हिट बॉलचा कशा प्रकारे समाचार घेईल. मनोहर वलतोय. यावेळेस बीट केलं जात आहे फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव जातोय. फ्री हिट बॉलवर मात्र कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये. धावा मात्र स्थिर आहेत. 25 धावा स्थिर आहेत. मनोहर यावेळेस बॅटची कडा लागली आहे. टॉप एज आपण पाहतोय. पुन्हा एकदा कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. थोडंफार कमबॅक जरूर षटक संपता आपण पाहतोय मनोहरच्या माध्यमातून. तर अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरा देखील कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 25 धावा. पहिलं षटक आपण जे पाहिलं ज्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर दुसरं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून गोलंदाज मनोहरने 11 धावा खर्च केल्या आहेत. पहिल्याच बॉलवर अजितने षटकार जरूर ठोकला होता आणि त्यानंतर मात्र भरपूर चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज मनोहरच्या माध्यमातून. 25 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय. मात्र यानंतर अजून एक षटक बाकी आहे. शेवटचं षटक घेऊन पाहूया कोणता गोलंदाज येतोय. यस अतुल येतोय. तर अतुल पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हात आलेल. कारण 25 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक आहे. अजित अजूनही खेळपट्टीवर आहे. ही एक चांगली बाब MS चिंचवली संघाच्या दृष्टिकोनातून. तर त्या उलट आपण जर क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर आज मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 3 झेल ड्रॉप झाल्या आहेत आज टीम कौशिंबीच्या माध्यमातून. ते त्या संघाला अपेक्षित नसेल. मात्र शेवटच्या षटकामध्ये देखील प्रयत्न केला जाईल कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा. तर त्या उलट होम ग्राउंड घरेलू मैदान आहे MS चिंचवली टीमचा आणि त्या घरेलू मैदानाचा कुठपर्यंत फायदा होईल हे येणारा काल तुम्हाला सांगून जाईल. त्या दरम्यान अतुल गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. समोर अजित पाडेकर. षटकातील पहिला बॉल. अतुल वलतोय. आडव्या बॅटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत्यात. यस सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये. 2 धावा कंप्लीट झाल्या. अजितच्या बॅट मधून मात्र काही विकेट्स अपेक्षित असतील चिंचवली संघाच्या पाठीराख्यांना. कारण शेवटचं षटक आहे. धावांचा वेग वाढवण्यासाठी विकेट येणं खूप गरजेचं आहे. षटकातील पुढील चेंडू आणि तो प्रयत्न देखील केला जातोय. मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. अजितला मात्र तिसरं जीवनदान दिलं जात आहे. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर 29 धावा झाल्या आहेत. यस जीवनदान जरूर दिलं जात आहे त्या ठिकाणी अजितला. मात्र आपण पाहतोय की त्या जीवनदानाचा फायदा उचलत नाहीये अजूनही अजित. एक षटकार जरूर त्याच्या बॅट मधून पाहिला आपण. जो बॉल दुसऱ्या षटकातील पहिला बॉल होता. फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉलवर प्रहार झाला होता. तो षटकार जरूर अजितच्या बॅट मधून आला होता आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे शांत ठेवलंय त्या ठिकाणी अजितला. तर पाहूया अजित पलटवार करेल का. कारण अजूनही 4 बॉल्स बाकी आहेत. अतुल गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय.
या वेळेस देखील प्रहार झालाय, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नव्हता. एकच धाव मिळाली आहे. तीस धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज बोलतोय. या वेळेस बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचतात. प्रयत्न चांगले होतोय मात्र झेल ड्रॉप होतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हरथ्रो होतोय. 3 धावा कंप्लीट झाल्या आणि त्यानंतर मात्र ओव्हरथ्रोच्या 4 धावा मिळतील. एकंदरीत 7 धावा मिळतील या बॉलवर. यस, 7 धावा या बॉलवर. ना चौका ना छक्का हा सत्ता आहे. 7 ने धावफलक पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून मात्र चुका आणि भरपूर चुका पाहायला मिळतात. कारण या इनिंगचा विचार केला तर आतापर्यंत 4 ते 5 झेल ड्रॉप झाल्या आणि त्याचबरोबर हा ओव्हरथ्रो आपण पाहतोय. एकंदरीत भरपूर धावा ज्या आहेत त्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून बहाल झाल्या आहेत. तर अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू समोर अजित पाडेकर. अतुल गोलंदाज पुन्हा एकदा तयारीत आहे. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. नक्कीच फटका मागे चुकीची निवड. या आधी देखील या प्रकारचा प्रयत्न अजितच्या बॅटमधून आपण पाहिला होता मात्र चुकीची निवड म्हणावी लागेल. कारण व्यासपीठावरून देखील आवाज आला होता की काही गरज आहे का या फटक्याची. नक्कीच हा प्रश्न अजितला विचारला जाईल. मात्र या वेळेस अजितच्या बॅट मधून हा धमाका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. क्रमांक 3 कंप्लीट झालाय. 43 धावा धावफलकावर आहेत. 44 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार पाडलं जाईल की रोखलं जाईल आपण ऐकूया निखिल वाकले. फुंडा संघ आणि त्याच्या विपक्षात कोशिंबी बी संघ. आपण टॉस करता. कोशिंबे येस कोशिंबे बी अशी लढत फुंडासच्या विपक्षात होईल. नाणेफेक करण्याकरता आपण आमंत्रित करू जिथे तुमच्या सोबत जोडले जातील संदेशजी वखारे. भली मोठी धावसंख्या अर्थातच 44 धावसंख्येचं टार्गेट सेट आणि MS चिंचवली या संघाची प्रभुत्वशाली फलंदाजी. अर्थातच खूप काही चुका झाल्या. टीम कोशिंबी बी संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं की साईराज कोशिंबी अर्थातच या संघानं ओव्हरथ्रो ऍक्शन क्रिएट केल्या. गोलंदाजीत देखील चुका, क्षेत्ररक्षणात थोड्या चुका झाल्या आणि त्याचा फटका मात्र बसलाय संघाला. आपण विनंती करूयात नाणेफेक करण्याकरता फुंडास संघाचा कर्णधार आणि कोशिंबे बी संघाचा कर्णधार आदरणीय त्रिशूलजी ठाकरे प्रोप्रायटर टायगर स्पोर्ट्स यांच्या वतीनं या मॅचची नाणेफेक केली जाईल. आपण विनंती करूयात आदरणीय त्रिशूल ठाकरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करण्याकरता टॉसबॉक्स मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एकीचा शपथविधी घेताना आपण पाहतोय MS स्पोर्ट्स चिंचवली या संघाला 2 बॅट्समन लवकर तैनात करा. साईराज स्पोर्ट्स कोशिंबी संघ
आपले दोन फलंदाज येस अतुल आणि रॉनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अतुल आणि सागर सध्या मैदानाच्या दिशेनं. बॅट्समन करता एक सूचना आहे की ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जशी लागली जाईल तर आपण त्वरित लगेचच आपले बॅट्समन मैदानात तैनात करत जा. ही तुम्हाला एक हंबल रिक्वेस्ट आहे आमच्या वतीनं. थँक्यू निखिल. हॅलो. यस थँक्यू निखिल. आपण दोन टीम मध्ये या ठिकाणी टॉस करतोय. माझ्या समवेत हॅलो 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 येस सुरुवात झाली. थोडीशी खराब सुरुवात एम एस स्पोर्ट्स चिंचवलीच्या वतीनं. हस्तिक मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल त्यानं फेकला जो एक्स्ट्रा घोषित केला गेलाय. तदनंतर पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. 5 ही धावसंख्या धावफलकावर कनेक्ट होते. विजयाकरता 44 धावसंख्येचं लक्ष्य समोर असताना पुन्हा एकदा धमाका. सरळ चेंडू भिरकावलाय. फाईन लेग मधून बॉल चाललाय. षटकार. बाद 11 धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. हम भी किसी से कम नहीं. मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना टीम साईराज स्पोर्ट्स क्लब कोशिंबी चिंचवली संघाच्या विरोधात मात्र कंबर कसायला सुरुवात केली आहे त्यांनी देखील. फलंदाज अतुल विश्वसनीय कामगिरी. 2 बॉलवर त्यांना 10 धावा. अर्थातच एकंदरीत संघाची धावसंख्या 11 या आकड्यावर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हस्तिक. हा बॉल प्रॉपर यॉर्कर होता. तदनंतर फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूने यस बॅटची एज आहे पंच दर्शवतायत की बिग इनसाइड एज. आणि तदनंतर एकेरी धावसंख्या. धावांची गती 12 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. 12 रन्स ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावर जोडल्या जातात. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर असताना चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय तो मात्र 3. हा बॉल सागरनं उडवलाय स्क्वेअर लेगला. वेगानं क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय आणखीन एक चौकार. मात्र धावसंख्या 16 या आकड्यावर झपाट्यानं वेगानं धावसंख्येचं पटल मात्र हलतं ठेवण्याचं काम. असेच हे 2 फलंदाज जर खेळत राहिले तर मग 2 ते 2.3 पर्यंत हा सामना फिनिश होईल की काय अशी भीती आता वाटायला लागली जरूर. परंतु एक चांगली कमालीची स्टार्टअप साईराज कोशिंबी संघाच्या माध्यमातून. हे सेकंदरीत धावसंख्या 16 या आकड्यावर आहे. गोलंदाज हस्तिक पुन्हा एकदा तयार.
यॉर्कर पद्धतीचा बॉल होता. मिड विकेट मध्ये आपण पाहतोय लोअर फुल टॉस बॉल कन्वर्ट केला, ज्या माध्यमातून मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आणि त्या क्षेत्रातून धावसंख्या कनेक्ट होईल ती 1 धावांची गती जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावर. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. बॉलचा खेळ संपलाय तो 5, तब्बल 5 चेंडू संपुष्टात आलेत. शेवटचा आणि अंतिम बॉल. एकंदरीत 44 धावसंख्येचा पाठलाग सध्या सुरू आहे. विजयाकरता अजूनही 27 धावसंख्येची गरज. हा बॉल हवेमध्ये, गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, विकेटचं पतन. पहिलं MS चिंचवली आपण स्वतः आयोजक जरी असले तरी टीम मीटिंग नकोय. खऱ्या अर्थानं आदरणीय जयदादा पाडेकर यांच्याकडनं देखील कॉल आला की डायरेक्ट पेनलाइज करा. जर वेळ काढूपणा केला तर कोणताही संघ असू द्यात, आज कोणालाही क्षमा नाही. आज रविवारचा दिवस आहे, फायनल डे. कृपा करून आपण आपलं दुसरं षटक प्रगतीपथावर आणायचं आहे. धावसंख्या 17. संदेशजी पुन्हा दाखवलं या 17 आकड्यानं अशुभ आकडा काय टेनिस क्रिकेट विश्वात, कारण त्यात 17 धावसंख्येवर गडी बाद झालाय. डेफिनेटली 17 रन्स ज्यावेळी धावफलकावर होत्या. अजूनही धावांची गरज आहे ती 27. 13.5 अर्थातच 13.5 धावा प्रति षटका गडी कमवायच्या आहेत त्या टीम साईराज कोशिंबी या संघाला. नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर श्रीकांत आलेत, ज्यांच्या मार्फत खूप साऱ्या अशा अपेक्षा होत्या. फलंदाजीमध्ये थोडंसं नाराज केलं या खेळाडूनं, परंतु आता गोलंदाजीत त्याला स्वतःची कला कौशल्य भुजवावी लागतील. गोलंदाज तयार. दोन्ही नामांकित पंच आपण पाहतोय. अझीम हमदुल्ले सर आणि त्यांच्यासोबत राजेंद्र पाटील, शानू कुरेशी सर आज या स्पर्धेतून रजा घेत आहेत. खऱ्या अर्थानं मागचे 3 दिवस त्यांनी देखील एक नामांकित पंच म्हणून अधुरा भूषवली. परेश महाजन सरांच्या सोबत, राजेंद्र पाटील सरांच्या सोबत. आज मात्र अझीम हमदुल्ले सर या स्पर्धेकरता उपस्थित राहिलेत, त्यांचे देखील आभार. गोलंदाज तयार. या षटकातनं पहिला बॉल घेऊन आपटून टाकला होता बॉल. डॉट बॉलची उद्घोषणा. वेल प्रेडिक्शन असं म्हणावं लागणार नाही आता, कारण फलंदाजानं चुकी केली आहे. एका निर्धाव चेंडूची सांगता आणि याच एका निर्धाव चेंडूच्या सांगतेनं आता समीकरण मात्र बदललंय. 11 बॉल 27 चा सामना. येस, एक चांगली मॅच, एक चांगला मुकाबला सध्या आज आपण पाहतोय. 2 जानेवारी अर्थातच हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात असताना फार मोठी चुकी घडतीये मैदानाच्या आत, कारण यासारख्या छोट्या छोट्या चुका मैदानात घडणं धोक्याची घंटा निश्चित रूपानं वाजू शकेल. एक बॉल आपण पाहतोय, एक धाव जी कंप्लीट झाली आहे. याच एका धावसंख्येने धावांची गती जर पाहाल तर एकंदरीत 18 ही धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. यस, आपण पाहतोय शिवदिन विशेष अर्थातच 2 जानेवारी 1671 सरदार सूर्याजी काकडे यांना साल्हेरच्या युद्धात ज्या पद्धतीने वीरमरण आलं, छत्रपती शिवरायांचा एक जिवलग साथीदार. यस, मॅचच्या दिशेने वळूयात. गोलंदाज तयार. फार मोठी चुकी. या चुकांमध्ये मी तर म्हणेन की MS स्पोर्ट्स चिंचवली हा संघ आता मैदानाच्या आत म्हणतोय, आप बैल मुझे मार. चौकार. कम ऑन डीजे. तब्बल वाईड +4. 23 10 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. विजयाकरता 21 धावांची गरज आहे. अतिशय मोलाचं आपण पाहतोय सहकार्य ज्यांच्या मार्फत आज लाभलंय. आदरणीय गिरीशदादा पाटील पुन्हा एकदा. गोलंदाज तयार. दर्जेदार गोलंदाजी. कमबॅक होतं. हेच तर चित्त थरारक कमबॅक सध्या मैदानाच्या आतमध्ये. MS स्पोर्ट्स चिंचवली संघ आपलं नशीब आजमावताना. 9 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. विजयाकरता 21 धावा. 21 धावसंख्या ही गरजेची असणार आहे. गोलंदाज श्रीकांत. या आधीच्या चेंडूवर अजितकडनं घडलेली चुकी. सन्माननीय भगवानदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्यासोबत
हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये पहिली धाव वेगानं कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु अजित पहा किती जबाबदारीनं कलेक्शन मात्र सुरेख. एकच धाव आणि याच एका धावसंख्येने धावफलक 24 या आकड्यावर. त्यांच्यासोबत आदरणीय गुरुनाथ दादा पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हार्दिक हार्दिक सुस्वागतम. आलेल्या मान्यवर पाहुण्यांचं, या गावच्या प्रतिष्ठित नागरिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हा बॉल बॅटची एज घेतली. आता पुन्हा संधी मिळाली आहे. आता लेग स्लिप मध्ये चुकी होणे नाही. फलंदाज बाद, विकेटचं बदन. येस, षटक क्रमांक 2 चे प्रगतीपथावर होतं. आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. तो तब्बल 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचे 7 चेंडू बाकी असताना धावांची गरज आहे ती मात्र 20. दर्जेदार क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर फुंडास आणि त्याच्या विपक्षामध्ये कोशिंबे बी संघ. अर्थातच एक चित्त थरारक लढत. मॅच नंबर 2 सध्या मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्युशन पाहू शकाल तुम्ही. आज अगदी वेळेवर प्रत्येक संघ उपस्थिती दर्शवतोय. शेवटचे 7 बॉल आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 20. गोलंदाज तयार. पल्लू स्कूप केलाय. प्रॉपर टाइम झाला बॉल आणि सरळ बॉल चाललाय डीप थर्डमॅन रेंज मधून चौका. सहा चेंडू आणि विजयाकरता 16 धावसंख्येची गरज आहे. वॉट अ मॅच. हा असं म्हणतात की एखादा शॅमिलियन सरडा देखील कमी वेगानं रंग बदलतो, त्यापेक्षा जास्त वेगानं रंग बदलणारा हा खेळ आहे. टीम मीटिंग अजिबात नकोय. MS चिंचवली आयोजकांकडनं सांगणं आलंय आता पेनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्या. पेनल्टी दिली जाईल याची नोंद तुम्हाला पुन्हा एकदा ऑफिशियल वॉर्निंग आली आहे पहिली. कारण या मॅचवर चिंचवली गाव म्हटलं की भिवंडी क्रिकेट मधला दादा खेळाडू जयेशदादा पाडेकर, कोण विसरेल त्या खेळाडूला. त्यांचं म्हणणं आहे की आपला तो बाळा आणि लोकांचा तो कार्ट असं या मंचावरून अजिबात होणार नाही. जे पण आहे ते फेअर, जे पण आहे ते पारदर्शक. त्यामुळे कृपा करून कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग किंवा कुठल्याही पद्धतीचा वेळ काढूपणा आपण आयोजक आहात म्हणून जर होईल तर मग मात्र तो सण केला जाणार नाही. या अनुषंगानं शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि विजयाकरता धावांची गरज आहे ती मात्र 16. 28. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल बॅटची एज घेऊन नशिबाचा कौल मात्र जाऊन पोहोचलाय. तो टीम साईराज कोशिंबी संघाच्या बाजूनं. बॉल 12 धावसंख्येची गरज. 32 धावा पटलावर जोडल्या गेल्यात. या पटलावरचा राजा कोण आणि या पटलावरचा रंग कोण ते मात्र आता ठरेल. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि विजयाकरता 12 धावसंख्येची गरज असताना MS स्पोर्ट्स चिंचवली आणि त्याच्या विपक्षात साईराज स्पोर्ट्स कोशिंबी संघ मैदानाच्या आतमध्ये. सध्या स्ट्रगल सुरू आहे प्रत्येकाचा. गोलंदाज तयार. षटकातला दुसरा बॉल. चांगला स्ट्रोक उडवलाय बॉलला ऑन साइड मध्ये. अगदी सहज गतीनं एकच धाव, फक्त एक आणि एकच धाव. याच एका धावसंख्येनं धावांची गती जर आपण पाहाल तर 33 या आकड्यावर विजयाकरता 4 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 11 धावा. डार्बिनचा सिद्धांत आहे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. तुम्हाला तुमच्या अस्तित्वाकरता झगडावं लागेल, तुम्हाला तुमच्या अस्तित्वाकरता लढावं लागेल. हा बॉल हवेमध्ये समोर कॉल दिलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, परंतु आत्मविश्वास थोडासा कमकुवत पाहायला मिळाला या खेळमध्ये. एक धाव कंप्लीट आणि याच एका धावसंख्येने धावांची गती 34 या आकड्यावर. विजयाकरता 10 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू आणि 10 धावा. परंतु कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. यस, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स जे आपण म्हणतो, अस्तित्वासाठीची लढाई जी या मैदानातून कोण जिंकेल. आज प्रयत्नांच्या पराकाष्ठा होतील, कारण आज हा मानाचा डौलानं चमकणारा चिंचवली चषक
मात्र प्रत्येकाला जिंकायचं आहे. शेवटचे 3 बॉल विजयाकरता 10 धावसंख्येची गरज असताना गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल. आपल्या ठेवणीतले एक नवीन चेंडू हाताळत असताना स्वतःच्या अनुभवाची पूर्णतः शिकस्त लढवत असताना हा गोलंदाज 4 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचे 2 चेंडू आणि विजयाकरता कंपल्सरी 9 या धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू 9 धावा. अतिशय चित्त थरारक लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. येस, इट्स अ हाय व्होल्टेज मॅच. हा हाय व्होल्टेज मुकाबला आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवर समीर. शेवटचे 2 चेंडू हाताळण्याकरता मुख्य प्रवेशद्वार एंड कडून. आखू टप्प्याचा बॉल ज्याला फेकून दिलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध. चेंडू निघून जाईल. षटकार. एक चेंडू आणि कंपल्सरी 3 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि विजयाकरता 3 या धावसंख्येची गरज आहे. येस, मॅचला सुरुवात करा. 1 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत, त्यात 3. गोलंदाज तयार. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे कृपा करून विनंती करतो. येस, पंच आपण पाहतोय अझीम अब्दुल्ले सर नामांकित पंच आहेत BC4 मधले. त्यांच्या सोबत राजेंद्र पाटील सरांना आपण पाहतोय, ते देखील एक नामांकित पंच. 1 बॉल 3 धावांची गरज. धक 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 आणि फक्त धक धक. मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज मुकाबला. 1 चेंडू 3 धावांची गरज. आणि झेलबाद. सामना यस, कोशिंबे टीमचे ऋतिक जाधव बंटा, त्याचबरोबर जितेश पवार आपण व्यासपीठावर या. ऋतिक जाधव आणि जितेश पवार आपण व्यासपीठावर या.